आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. विशेष सखोल पुनर्निरीक्षण अर्थात SIR 2026 मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बडनेरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या वतीने BLA 2 कार्यकर्त्यांचे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम शनिवार 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संत गाडगे महाराज विद्यालय नवातेनगर बडनेरा रोड येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानकडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट दिलीप अय्यतकर, हरिभाऊ मोहोळ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने नियुक्त मार्गदर्शनाकडून BLA 2 कार्यकर्त्यांना मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण, मतदारमध्ये जनजागृती, निवडणूक व्यवस्थापनामध्ये तसेच BLA 2 यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या SIR 2026 मोहिमेअंतर्गत डुप्लिकेट नावे कमी करणे, मृत आणि स्थलांतरित मतदारांची नावे अद्ययावत करणे तसेच नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे या प्रक्रियेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत कायम राहावे आणि कोणताही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. यावेळी सर्व BLA 2 कार्यकर्ते, काँग्रेस पदाधिकारी आणि नागरिकांनी या प्रशिक्षणात सहभागी होऊन मतदार जनजागृती मोहिमेला बळ द्यावे असे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आणि आमचे सर्वोच्च नेते राहुलजी गांधी यांच्या सूचनेनुसार, आव्हानानुसार महाराष्ट्रामध्ये SIR मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येत आहे आणि मतदारसंघात राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे 2 समन्वयक प्रदेश काँग्रेसचे नेते आहेत. एक मी आहे किशोर गुरकर, एक समीर जोडकर. आमच्याकडे खास करून जबाबदारी ही आहे की 345 मतदान केंद्रे ज्याला आपण बूथ म्हणतो त्या ठिकाणी पक्षाकडनं BLO 2 हे प्रतिनिधी आम्हाला नेमायचे. आज जवळपास 60 ते 70% हे काम पूर्ण झालेलं आहे. राहिलेलं काम आम्ही येत्या काही दिवसात करणार आहोत. जे नियुक्त आम्ही BLO केले आहेत त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे आणि त्या प्रशिक्षणाकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तज्ज्ञ ते येऊन त्यांना प्रशिक्षणाद्वारे मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण कसं करायचं, मॅपिंग म्हणजे नेमकं काय, एखाद्याचं नाव गाडलं असेल तर ते का गाडलं, पुन्हा ते नाव समाविष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे, ज्या कुटुंबातील काही लोक मुलं मुली बाहेरगावी नोकरीला असतात मग त्यांचं मतदान यादीत आहे किंवा नाही यासाठी वेबसाईट त्या दिलेल्या आहेत. त्या आम्ही आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने त्या आम्ही लिखितपणे नमूद केलेलं आहे. या प्रसंगी मी एक आवाहन करतो, शनिवारी 11 तारखेला या बाबतीत प्रशिक्षण आहे. मी तर असंही म्हणे पत्रकार बांधवांना की तुम्ही सुद्धा, आम्ही तसं स्वतंत्र निवेदन, स्वतंत्र विनंती आम्ही तुम्हाला करणार आहोत, तुम्ही सुद्धा त्या प्रशिक्षणाला 11 तारखेला दुपारी 12 वाजता नवातेनगर येथील संत गाडगे महाराज शाळेमध्ये आम्ही आयोजित केले. पत्रकार बांधवांनी सुद्धा सदर प्रशिक्षणामध्ये सहभागी यासाठी घ्यावं की हा कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे पक्षाचा नाही. प्रत्येक मतदात्यांना, नागरिकांना आपण त्यांचा मतदानाचा हक्क मिळवून दिला पाहिजे. त्या अनुषंगाने आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हावे. इतर नागरिकांनी, जागृत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, नागरिकांनी सहभागी व्हावे असं आव्हान आम्ही या प्रसंगी आजच्या या माध्यमातून करीत आहोत. धन्यवाद. अशाच अपडेट्ससाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.